नाशिकच्या TCS प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट येते। TCS मधून निदा खानच्या निलंबनाचं पत्र आता समोर आले। 9 एप्रिलला निदा खानचं TCS मधून निलंबन करण्यात आलेलं आहे। लैंगिक शोषण धर्म परिवर्तनात सहभागी असल्याचा निदा खानवर आरोप आहे। निदा खान सध्या फरार आहे। पोलीस तिच्या मागावर आहे। सध्या निदा खानची अटकपूर्व जामिनासाठी धडपड सुरू आहे। असं सगळं घडत असताना निदा खानचं TCS मधून निलंबन झाल्याचं पत्र आता समोर आलंय। 9 एप्रिलला निदा खानचं TCS मधून निलंबन झाल्याचं समोर आलंय। TCS प्रकरणामध्ये निदा खानचा मोठा सहभाग आहे। धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये तिचा मोठा सहभाग असल्याचं समजतंय आणि त्यामुळेच निदा खानच्या मागावर सध्या पोलीस आहेत। मात्र निदा खान त्या दिवसापासून फरार आहे आणि आता निदा खानवर TCS मधून कारवाई झाल्याचं पत्र समोर आलेलं आहे। 9 एप्रिलला निदा खानला TCS मधून निलंबित करण्यात आलेलं आहे। ते पत्र आता माझाच्या हाती लागलेलं आहे। लैंगिक शोषण आणि धर्म परिवर्तनात निदा खानचा सहभाग होता। निदा खान सध्या फरार असल्याचं समजतंय। सध्या ती गरोदर आहे आणि त्यामुळे त्या बेसिसवर मला अटकपूर्व जामीन मिळावा असा अर्ज तिने न्यायालयात दाखल केलेला आहे। त्यावर उद्या सुनावणी होणे अपेक्षित आहे आणि त्यामुळे निदा खान नेमकी कुठे आहे, ती इतके दिवस कशी फरार आहे, पोलिसांना ती का सापडत नाहीये, इतक्या मोठ्या या सगळ्या रॅकेटमध्ये तिचा समावेश असताना निदा खानचा एकूण शोध अजूनही पोलीस यंत्रणांना का लागत नाहीये, हा मोठा सवाल आहे। निदा खाननं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे। त्यामुळे आता उद्या निदा खानला अटकपूर्व जामीन मंजूर होणार का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। आणि इकडे हे महत्त्वाचं पत्र समोर आलंय। लैंगिक शोषण आणि धर्म परिवर्तनात सहभागी असलेल्या निदा खानचं TCS मधून निलंबन करण्यात आलंय। तर TCS मध्ये प्रोसेस असोसिएट या पदावर निदा खान काम करत होती आणि त्या पदावरून तिला निलंबित केल्याचं हे 9 एप्रिल रोजीचं पत्र आहे। आणि या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्ही टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीच्या सेवेत 27 डिसेंबर 2021 पासून रुजू झाला आहात आणि सध्या प्रोसेस असोसिएट म्हणून कार्यरत आहात। तुम्हाला कळवण्यात येते की तुमच्या विरुद्ध एक गंभीर प्रकरण नोंदवलं गेल्याची माहिती आहे आणि ज्या अंतर्गत तुम्ही सध्या न्यायालयीन पोलीस किंवा कोठडीत आहात आणि आता तिला निलंबित केलेलं आहे असं पत्राद्वारे कळवण्यात आलंय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।